आईज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। अगदी सोप्या पद्धतीची पालक करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी साहित्य: पाव किलो पालक, एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे। आता पालक चांगला स्वच्छ धुवून कढईमध्ये उकळायला ठेवून घ्यायचा आणि अगदी 5 मिनिटं पालक उकळून घ्यायचा। गरम पाण्यात पालक टाकला म्हणजे त्याचा रंग छान, हे बघा अगदी हिरवा रंग राहतो। गार पाण्यात पालक टाकला म्हणजे रंग बदलतो। आता गरम पाण्यामध्ये उकळून घ्यायचा। गार झाला की झाकण ठेवून उकळून झाला की गाळणीमध्ये पालक काढून घ्यायचा। हे बघा आपला पालक शिजून तयार झालेला आहे। आता एका भांड्यामध्ये पालक काढून घेऊ। थोडंसं गार पाणी टाकून पालकाचा रंग हिरवा राहतो। हे बघा आता एका कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घ्यायचं। त्याच्यामध्ये 5-6 हिरव्या मिरच्या, 7-8 पाकळ्या लसूण, थोडासा आल्याचा तुकडा भाजून घ्यायचा आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं। हे बघा भाजून तयार झालेले आहे। असे एक मोठा टोमॅटो चांगला परतून घ्यायचा। हे टोमॅटोचा जो आंबटपणा असतो तो कमी होतो, भाजीला छान चव येते। टोमॅटो भाजून तयार झालेला आहे। आता एका डिशमध्ये काढून घेऊ। आता टोमॅटो काढून घेतलेला आहे। आता टोमॅटो, मिरची, लसूण, अद्रक आणि त्याच्यामध्ये पालक टाकून याचं वाटण बनवून घेऊ। गार पाण्यामध्ये पालक टाकलेला आहे। आता पालकचं आणि टोमॅटो याचं सर्व मिश्रण एकत्र करून त्याचं वाटण बनवून घेऊ। अगदी हॉटेलसारखी भाजी आपण घरच्या घरी बनवू शकतो। आता 2 चमचे तेल तापवायला ठेवलेलं आहे। आता त्याच्यामध्ये पनीर थोडेसे तेलात थोडे परतून घेऊ। अशा प्रकारे पनीर एक करून पनीर परतून घेऊ। आपण इथं 250 ग्रॅम पनीर घेतलेले आहेत। आता सर्व पनीर तळून तयार झालेले आहेत। आता त्याच तेलामध्ये आपण भाजी बनवून घेऊ। हे बघा आता 1 चमचा जिरे, आलं लसूण पेस्ट मिक्स करून घेऊ। लसूण आणि आलं चांगलं तेलात परतून घ्यायचं। नंतर त्याच्यात अर्धा चमचा हळद टाकायची, परत परतून घेऊ। आलं लसूण चांगलं परतून झालं का मग त्याच्यामध्ये आपण पालकची पेस्ट टाकून घेऊ। चांगलं खरपूस परतून घ्यायचं। 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा मसाला चवीपुरता, सर्व मिश्रण एकत्र करून घेऊ। थोडंसं पाणी टाकून घेऊ, परत मिक्स करून घेऊ। मिक्स झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये वाटलेलं वाटण टाकून घेऊ।
हॉटेलपेक्षा पण भारी आपण हे बघा. आता सर्व मिक्स करून घेऊ. सर्व मसाले मिक्स करून घेऊ. हे बघा भाजीला रंग किती छान आलेला आहे, अगदी हॉटेलच्या भाजीसारखाच. आता भाजी आपली तर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ आणि आपले फ्राय झालेले पनीर जास्त तेलात जास्त तळायचे नाही. थोडंसं तूप किंवा बटर असलं तर बटर टाकायचं. साजूक तूप टाकायचं. परत भाजी थोडी शिजू देऊ. नंतर त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकून घेऊ. बारीक करून कस्तुरी मेथी टाकायची. भाजीला चांगली चव येते. भाजीचा वास पण खूप छान येतो. हे बघा किती छान भाजी तयार झाली. आता त्याच्यामध्ये पनीरचे तळलेले पनीर टाकून घेऊ. पनीर जास्त वेळ शिजू द्यायचे नाही, नाहीतर आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊ. हे बघा भाजी बनवू शकतो, पातळ किंवा आणि तुम्ही बनवू शकता. रंग आता त्याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकायची. आपल्या घरच्या दुधाच्या सायपासून जी क्रीम तयार करतो ती टाकायची. हे बघा किती छान भाजीला रंग आलेला आहे. खूपच छान, चवीला तर खूपच छान. आता पनीर त्याच्यात मिक्स करून घेऊ. 250 ग्रॅम पनीर आहेत. आपल्या आवडीप्रमाणे त्याचे तुकडे बनवायचे. हे बघा खूपच छान. आपली भाजी तयार झालेली आहे. आता गॅस बंद करून द्यायचा. पनीर जास्त वेळ शिजू द्यायचे नाही. आता एका डिशमध्ये काढून घेऊ. त्याच्यामध्ये मी काढून घेत आहे. हे बघा किती छान भाजी आलेली आहे. आता त्याच्यामध्ये थोडीशी सजावटीसाठी थोडीशी फ्रेश क्रीम टाकून घ्यायची. आपल्या घरी साईची क्रीम तयार केली ती टाकलेली आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल बटनला क्लिक करा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.